नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आंबोलीमध्ये. तर आंबोलीमध्ये क्लायमेट भरपूर चांगला आहे पावसाळ्यात, तर तुम्ही यायलाच पाहिजे. धुकं बिकं एकदम असं फॉग आहे ते बघण्यासारखे आहे. महाराष्ट्रात चांगलं आंबोली बघायला गेलं तर तुम्ही चांगला फिरायचा स्पॉट आहे. खूप लोकांची गर्दी असते पावसाळ्यात, तर इकडे गर्दी बघण्यासारखी असते. तर तुम्हाला तिकडे दिसत असेल सगळं एकदम पूर्ण एकदम चांगला क्लायमेट आहे. आमची शाळा इथेच आहे, तर आम्ही इथेच शिकतो. म्हणजे आमचं नशीब केवढं चांगलं आहे बघा. मग तुम्हाला जर इच्छुक असेल तर तुम्ही आंबोलीत यायलाच पाहिजे. इकडे भाभा धबधबा, कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी हे भरपूर तुम्हाला पॉईंट बघायला भेटतील. बघण्यासारखे आहेत. काय काय पॉईंट तर वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये पण आहेत. आंबोलीचं वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये. तर आंबोलीत तुम्हाला वेगळं म्हणजे असा मासा आणि खेकडा भेटतो जो अख्ख्या बघायला गेलं तर जगात कुठंच भेटत नाही, तो आंबोलीत भेटतो. तर ते पण तुम्ही इकडे येऊन बघू शकता. जर तुमचं नशीब चांगलं असेल तुम्हाला दिसू शकतं. आंबोलीत आता भरपूर काय काय बघण्यासारखं आहे. तुम्हाला सांगून ते संपणार नाही एवढं बघण्यासारखं आहे. तर तुम्ही आंबोलीत याच, आणि आला तर पहिली भेट धबधब्याला जा. काय की धबधब्याला एवढी पब्लिक असते, म्हणजे तुम्हाला उभं राहायला जागा नसणार. पावसाळ्यात तर बघूच शकत नाही, एवढी पब्लिक असते. सावंतवाडी बस स्थानकातून एस टीने आंबोलीच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि जसजशी बस आंबोली घाटाच्या दिशेने पुढे जाऊ लागली तसतसं आजूबाजूचं निसर्ग सौंदर्यही खुलत गेलं. हिरव्यागार डोंगररांगा, घनदाट जंगल आणि वळणावळणाचे घाट रस्ते. प्रवासात प्रत्येक वळणावर निसर्गाचे एक नवीन रूप पाहायला मिळत होतं. पावसाळ्यात तर आंबोलीचं सौंदर्य अजूनच खुलून येतं. रस्त्याच्या कडेला दिसणारे छोटे छोटे धबधबे, डोंगरावर खळखळत खाली येणारं पाणी आणि आजूबाजूला पसरलेली हिरवाई, हे सगळं पाहताना प्रवासाचा प्रत्येक क्षण हा खास वाटत होता. पण प्रवास अजून संपलेला नाही. हळूहळू प्रवास आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे पुढे जात आहे. आता हळूहळू आपला प्रवास आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे सुरू आहे. जसजसे आपण पुढे जातोय तसतसा निसर्ग आणखीनच खुलताना दिसतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट हिरवाई, उंच उंच झाडं आणि डोंगरातून वाहणारे पाण्याचे छोटे छोटे प्रवाह वातावरण अगदी प्रसन्न करून टाकत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मी आंबोलीमध्ये उतरलेलो आहे आणि आंबोलीचं असं वातावरण आहे ना, जसं एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतं. एकदम मन प्रसन्न होऊन जातं. तर चला आपण काय दृश्य पाहूया आंबोलीची. ही आहे बाजारपेठ आहे, पण एवढं दाट धुकं आहे ना, तर आपल्याला काहीच दिसत नाही समोरून. एवढं मस्त धुकं झालेलं आहे. कारण पाऊस नसला ना का धुकं येतं, पाऊस आला का धुकं गायब होतं. असा खेळ चालू असतो. लय भारी वाटतंय. कशी पूर्ण धुक्याची चादर आहे असे बघा. एकदम घनदाट धुकं आहे. कारण घाटातनं पण खूप डेंजर काम झालेलं आहे इकडे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच इकडे व्हिजिट करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला तुम्ही विसरणार नाही, मला माहितीच आहे. तरी पण इकडे व्हिजिट करायलाच पाहिजे तुम्ही. व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला आवडणार. चला.